नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही सगळ्यांनी व्हायरल पोटॅटो स्टिक्सची रेसिपी तर नक्कीच बघितली असेल आणि नसेलही बघितली तरी काही हरकत नाही. चला तर मी आज तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे व्हायरल पोटॅटो स्टिक्सची रेसिपी. तर इथे मी 10 ते 12 छोटे छोटे उकडलेले बटाटे घेतलेले आहे. त्याला मी मॅश करून घेतलं. त्यामध्ये 1 छोटी वाटी मैदा घालायचा, 1 छोटी वाटी कॉर्नफ्लोअर घालायचं, 1 चमचा ऑरिगॅनो, 1 चमचाभर चिली फ्लेक्स. तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी काळी मिरी पावडर घेतलेला आहे, अद्रक लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि स्प्रिंग ऑनियन घालायचं. स्प्रिंग ऑनियन ऑप्शनल आहे, जर असेल तर घाला, नसेल तर ठीक आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि कलरसाठी आपण वापरणार आहोत इथे काश्मीरी लाल मिरची पावडर. याने आपल्या स्टिकला कलर छान येतो. आता याला मळून घ्यायचं, म्हणजेच याचा एक डो तयार करायचा. याला पाण्याची गरज पडत नाही. मला तर ही रेसिपी खूप आवडली, तुम्हालाही आवडेल. एकदा नक्कीच बनवा आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जवळपास आपला डो तयार झालेला आहे. आता याच्यावरती थोडंसं तेल घालून आपल्याला याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं, म्हणजे जेव्हाही आपण याला लाटण्याने लाटणार आहोत ते चिटकणार नाही. तुम्ही बघू शकता एक स्मूथ डो तयार झालेला आहे. आता इथे मी एक कॅरी बॅग घेणार आहे. आपल्या साड्यांना सुद्धा येते ही कॅरी बॅग, तुम्ही कोणतीही घेऊ शकता. तुम्ही साखरेची पन्नी सुद्धा घेऊ शकता. माझ्याकडे जी आहे ती मी इथे घेतलेली आहे. त्यानंतर आपण आपला डो यामध्ये घालू. आता आपला डो यामध्ये ठेवून घेऊया. कॅरी बॅग बंद करायची आणि आधी हातानेच प्रेस करायचं आणि यानंतर आपण लाटण्याने याला आकार देऊन घेऊ एकसारखा. कुठेही कमी जास्त होणार नाही. लाटण्याने एकसारखा आकार दिला जातो. याला आपल्याला चौकोनी असा आकार द्यायचा आहे, त्यासाठी मी ही कॅरी बॅग वापरलेली आहे. तुमच्याकडे जर चौकोनी नसेल तरीही चालेल. तुम्ही जेव्हाही लाटण्याने लाटसाल सर्वात अगोदर कडा कापून घ्या, म्हणजे तुम्हाला आकार द्यायला सोपं जाईल. आता आपण याला 15 मिनिटासाठी डीप फ्रीजरमध्ये ठेवणार आहे, म्हणजे सेट होईल. पंधरा मिनिट झालेले आहे आणि आपला डो सुद्धा सेट झालेला आहे. आपली शीट सुद्धा सेट झालेली आहे. त्यानंतर कैचीच्या साहाय्याने आपण याला कट करून घेऊया कॅरी बॅगला. इथे अशा प्रकारे मी कॅरी बॅग कट करून घेतली. यानंतर तुम्ही कटरच्या किंवा चाकूच्या साहाय्याने छोट्या छोट्या स्टिक्स किंवा लांब स्टिक्स तयार करून घ्या, म्हणजे कट करून घ्या. आता इथे मी कटरच्या साहाय्याने लांब अशा स्टिक कट करते. आता ह्या स्टिक आपल्याला डायरेक्ट कढईमध्ये टाकले जाणार नाही, त्यासाठी मी याला 3 भागामध्ये डिवाईड करते. तुमच्या हिशोबाने, तुमची कढई मोठी असेल आणि तुम्हाला जर लांब स्टिक बनवायचे असेल तर तुम्ही अशाही फ्राय करू शकता. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि इथे मी तेल गरम होण्यासाठी अगोदरच ठेवलेलं आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. त्यानंतर आपण एक एक स्टिक यामध्ये टाकून तळून घेऊ. आणि हे सगळं करत असताना एका गोष्टीचं लक्ष ठेवायचं की फ्लेम हाय करू नका, लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळा. हाय फ्लेम जर असेल तर टाकले की लगेच करपून जातात. थोडंसं याला हलवून घेते, म्हणजे दोन्ही साईडनी परतले जाते.
आता आपल्या स्टिक्स इथे तळून झालेल्या आहे. एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेऊ आणि सगळ्या स्टिक आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत. खूप छान झालेले आहे चवीला. एकदा नक्की ट्राय करा. माझ्या मुलांनाही खूप आवडल्या. तर सगळ्या स्टिक आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत. आता तुम्ही याला केचप किंवा मेयोनीज सोबत खाऊ शकता. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे असा कलरसुद्धा आलेला आहे. दिसायलाही छान दिसतात आणि चवही तितकीच छान आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.